नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मीनगर परिसरामध्ये एका मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये केकमधून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या घटनेमध्ये 11 जणांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार निळकंठ अपार्टमेंटमध्ये शनिवारी एका मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमासाठी इमारतीमधील आणि परिसरातील 11 जण एकत्र आले होते। वाढदिवसाचा केक कापून खाल्ल्यानंतर काही वेळातच उपस्थितांना मळमळणं, उलट्या होणं आणि चक्कर येणं असा त्रास सुरू झाला। खाए थे जब तब कुछ नहीं पता चला। बाद में जब वो केक खाया तब उसमें ना छिपकली निकला था। ज्यादा छोटा ही था, ज्यादा बड़ा नहीं था। तो छिपकली निकला तो हम लोग उसका पार्ट पैर और अलग था बहुत ज्यादा। वो खाने के बाद पेट में दर्द दे रहा था, कफ बन गया था। तो केक खाल्ल्यानंतर त्यांना काही वेळासाठी लूज मोशन्स, डोकेदुखी आणि उलटी मळमळ सारखी लक्षणे दिसायला लागली। पण पेशंट 8च्या दरम्यान हॉस्पिटलला आले। तर याच प्रकरणामध्ये महापौर राजीव पाटलांनी रुग्णालयाला भेट दिलेली आहे। विषबाधा झालेल्या मुलांच्या प्रकृतीची विचारपूस महापौरांकडून करण्यात आलेली आहे। विषबाधा झाली केक मध्ये। बघा, वाढदिवसानिमित्त केक केक कापला होता आणि त्याच्यातनं विषबाधा झाली असे त्यांना संशय आहे आणि 11 जणांना विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे। महापालिकेची टीम देखील या प्रशासनाशी, या डॉक्टरांच्या हॉस्पिटलशी संपर्कात आहे। पोलीस देखील तपास करत आहेत की नक्की कशामुळे झाला, केकमुळे झाला किंवा अन्य कशामुळे झाला। परंतु ज्यांनी केक खाल्लेला आहे वाढदिवसानिमित्त त्यांना हा त्रास झालेला आहे, तर त्याची पूर्ण तपासणी पोलीस करत आहे। सगळेजण आता पेशंट स्टेबलच